आज दुपारी मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ एक भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे सैनिक यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बुधवारी दुपारी 18 तारखेला 3:30च्या सुमारास नीलकमल ही बोट गेट ऑफ इंडिया जवळ समुद्रामध्ये बुडाली। या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचं सांगण्यात येतंय, परंतु नौदलाकडून त्याचे आरोप फेटाळण्यात आलेत। मुंबईमधील गेट ऑफ इंडियावरून नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी सायंकाळी निघाली होती। सांगण्यात येते या बोटीची क्षमता फक्त 80 प्रवाशांची होती, परंतु या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, म्हणजे टोटल 101 प्रवासी होते। नीलकमल ही बोट प्रवाशांना एलिफंटाकडे घेऊन जात असताना नौदलाच्या बोटने या प्रवाशांनी भरलेल्या बोटला जोरदार धडक दिली। त्यामुळे बोटमध्ये पाणी शिरायला लागलं आणि ही बोट पलटीही झाली। तात्काळ याबद्दल प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळी बचाव पथक दाखल झालं। या बोटमध्ये बऱ्याचशा लहान मुलांचा देखील समावेश होता। त्यामध्ये बऱ्याचशा प्रवाशांना वाचवण्यात आले, परंतु यामध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच नौदलाच्या 3 सैनिकांचा देखील यामध्ये मृत्यू झालाय। नौदलाच्या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा बोटीवरील ताबा सुटला आणि ती बोट नीलकमल या प्रवाशांनी भरलेल्या बोटीला जोरदार धडकली। या बोटमध्ये अनेक पालक आपल्या लहान मुलांना देखील घेऊन आले होते। त्या मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश सांगितला जातोय। भारतीय नौदलाची बोट त्यामध्ये नवीन इंजिन बसवलं गेलं होतं आणि त्या नवीन बसवलेल्या इंजिनची टेस्ट चालू होती। प्रवाशांनी भरलेली नीलकमल बोट ही अगदी व्यवस्थित चालू होती, परंतु तेव्हाच नौदलाच्या बोटीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ही बोट अनकंट्रोल होऊन प्रवाशांनी भरलेल्या नीलकमल या बोटवरती जोरदार धडकली। जेव्हा ही घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती झाली, त्यांनी तात्काळ या घटनेचा आढावा घेतला आणि त्यांनी काय सांगितलं बघा पुढे आता। मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय। साधारणपणे 3:55 ही घटना घडली आहे। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं। या बचाव कार्यामध्ये नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली। अद्यापही शोध कार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल। सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। या बोट हा ॲक्सिडेंट असा नाहीच आहे। हा जो ॲक्सिडेंट आहे याच्यामध्ये आत्ता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती। मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते। त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झाला।